शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी केला। माणगाव तालुक्यात लोणेरे येथे कोट्यवधी रुपये खर्च करून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला। तर श्रीवर्धन मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या मतदारसंघातही घेतला। शासनाच्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य शेतकरी यांना देण्याचं यावेळी आश्वासन दिलं। मात्र आज 5 महिने होऊन गेले तरीही लाभार्थ्यांना एकही रुपयाची मदत शासनाकडून झाली नसल्याचे महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम साळवी यांनी सांगितलं। पोलादपूर तालुक्यातील साखर, सुतारवाडी आणि केवनाळे येथे 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 निष्पाप जीवांचा बळी गेला। यामध्ये साखर, सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरे ही जमीनदोस्त झाली होती। दुर्घटना घडल्यानंतर भेट देण्यासाठी आलेले तत्कालीन मंत्री, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दरडग्रस्तांचं पुनर्वसन लवकरात लवकर राज्य शासनामार्फत केलं जाईल असं आश्वासित केलं। आपत्तीग्रस्त कुटुंबियांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी कंटेनर केबिनची व्यवस्था केली। मात्र 3 वर्ष उलटूनही दरडग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असल्याचं धक्कादायक वास्तव आहे। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सीमा घरत आणि लालचंद घरत यांच्या नेतृत्वाखाली रजपे आणि जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। या निमित्तानं आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व महिलांचं हार्दिक स्वागत केलं आणि भविष्य काळात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर, महिला जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे, तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे, मनीषा दळवी, सुनील रसाळ, रमेश मते, उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे, मनोहर थोरवे, अशोक रसाळ, सुनील भालिवडे आदी उपस्थित होते। बल्क ड्रग फार्मा, डोलवी, विरार अलिबाग कॉरिडॉर, गेल पाईपलाईनसाठीचे जमीन संपादन रद्द करावं। पिकत्या सुपीक जमिनीतून पाईपलाईन नेण्याऐवजी समुद्र किनाऱ्यावरून किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या कडेने नेण्यात यावी। रेल्वे आणि रस्ते महामार्ग यासाठी जमीन संपादनात 2013च्या कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट दरानं भरपाई द्यावी। नवी मुंबई प्रकल्प बाधितांना प्रकल्पग्रस्त दाखले द्यावेत या मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे अलिबागमध्ये आंदोलन करण्यात आलं। चंद्रकांत गायकवाड, सोपान सुतार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन येथून मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हिराकोट तलाव येथे मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। पेण उपप्रादेशिक कार्यालय हे जिते गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे तेथे रोजगाराची संधी जिते गावातील बेरोजगारांना मिळावी। तसंच उपप्रादेशिक कार्यालय पेण यांच्या कार्यालयाच्या आवारात व्यवसायाची संधी उपलब्ध झाल्यास सर्वप्रथम जिते गावातील ग्रामस्थांना प्राधान्य देण्यात यावं। कार्यालयाच्या आवारात कामाशिवाय येणाऱ्यांना कायमस्वरूपी प्रवेश बंदी करावी। नागरिकांची लुटमार थांबवण्यात यावी यासाठी जिते ग्रामस्थ आक्रमक झालेत। यासाठी दक्षता कमिटी स्थापन करून त्यात स्थानिकांना स्थान द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे। असं न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। वाहतूक सुरक्षेबाबत आपल्याकडे चांगले नियम आहेत, पण ते पाळले जात नाहीत, हेच दुर्दैव आहे। वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे। त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे, असं मत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक GM मुजावर यांनी व्यक्त केलं। उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम वाजेकर विद्यालय पुंडेगाव येथील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीनं रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम या दृष्टीनं मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यात आलं। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य MG म्हात्रे, इतर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते। खेळांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण खेळ आपण या अगोदर पाहिलेत, मात्र खेळी नारळ फोडणीचा खेळ कधी आपण पाहिलात का? तर कोकणातच अशी अनोखी खेळी नारळ फोडीची स्पर्धा आता रंगणार आहे। अलिबाग नागावच्या मनमोहक समुद्रकिनारी भरणाऱ्या या नारळ फोडीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। या स्पर्धेत रायगड, मुंबईसह तळ कोकणातील अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत। डॉक्टर सचिन राऊळ आणि राकेश राणे मित्रमंडळाने या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केली आहे। स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धक आणि प्रेक्षकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन डॉक्टर सचिन राऊळ यांनी केलंय। 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस खालापूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला। खालापूरमध्ये आदिवासी भवनात अध्यक्ष विष्णू खैर आणि दिलीप डाके यांनी क्रांतिकारी आदिवासी नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चौक येथून आदिवासी रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी शेकडो आदिवासी महिला, पुरुष, मुले सामील झाली होती। आदिवासी बांधवांच्या हक्कांची जागृती आणि संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील मानला जातो।
रोहा तालुक्यातील आणि नागोठणे विभाग, आदिवासी आणि ठाकूर समाजातील नोकरदार वर्ग, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त सरकारी नोकरदार वर्ग आणि समाजातील सर्व बंधू भगिनी यांच्या संयुक्त वतीनं नागोठण्यातील TSK मंगल कार्यालय येथे आयोजित केलेला जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी हायवे नाका येथून भव्य रॅली वाजत गाजत काढण्यात आली। त्यानंतर नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे TSK मंगल कार्यालयात गेल्यानंतर या रॅलीचे रूपांतर भव्य अशा कार्यक्रमात झालं। या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त उरण तालुक्यातील आदिवासी समाजाचा मेळावा चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या मेळाव्याचं औचित्य साधून आदिवासी बांधवांनी हुतात्मा नाग्या महादू कातकरी तसंच 1930 सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन केलं। जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढली। यावेळी उपस्थित मान्यवरांना आदिवासी समाजाच्या टोप्या घालून स्वागत करण्यात आलं। यावेळी काँग्रेस अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत देखील उपस्थित होते। आदिवासी समाजाच्या सेवेशी सदैव तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पेण विधानसभा मतदारसंघात भाजप सांस्कृतिक सेलतर्फे भजनामृत स्पर्धा संपन्न झाली। स्पर्धेत 58 भजन मंडळांनी सहभाग घेऊन सुश्राव्य भजन अभंग सादर केले। या स्पर्धेचं बक्षीस वितरण पंडित भीमसेन जोशी यांचे पट्ट शिष्य पंडित आनंद भाटे यांच्या हस्ते करण्यात आलं। भजनामृत भजन स्पर्धेत पेणचे स्वरगंध मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी स्पर्धेचे परीक्षक निवृत्तीबुवा चौधरी, महादेवबुवा शहाबाजकर, दत्तात्रयबुवा पाटील, संतोषबुवा पाटील लांबे महाराज यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला। खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत हर घर तिरंगा हर घर झेंडा अभियान 15 ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली। या कालावधीत खोपोली शहरात विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत। शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसंच सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यात येणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।